महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह। पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह, नाही लेट बातमी थेट। नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर। आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। बातमी आहे साखर कारखान्याची। उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी तडवळा येथे एका कार्यक्रमादरम्यान शंभू महादेव कारखान्याच्या संदर्भात आणि राणा जगदीशसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं हे आपण पाहूयात। तुमच्या वैद्यनाथ बँकेचं 55 कोटीचं कर्ज, टोटल हे कर्ज देऊन उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्वप्रथम जे ठेवीदार आहेत शंभू महादेव मंदिर त्यांचे 22 कोटी, काय तर हे सगळं देण्यासाठी जे 121 कोटी लागायचे, तर त्यांनी म्हणले ह्याच्यावर एक्सपर्ट लोकांचं कमिटी नेमा, त्याच्याकडून व्हॅल्युएशन घ्या। व्हॅल्युएशन कालच्या 29 तारखेला आलं 140 कोटी 52 लाख। आणि त्याच्यामुळं ह्यांनी जी कळमची मंडळी आहे मुंडे साहेब, ह्यांनी जी खरेदी खत केलं तिथं तुमच्या तहसीलमध्ये कळमच्या हे टिकणार नाही। दिलीप नाळे त्यांच्या जवळच्या पाहुण्याच्या घरी श्रीकांत शेळके साहेब काल परवा गेलता, त्यांनी सांगितलं की आम्ही एवढंच वर्ष आहे आमच्याकडे कारखाना, पुढल्या वर्षी खरेदी खत कॅन्सल होणार। आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने आणि त्या कारखान्याच्या सभेमध्ये आम्ही कुणासाठी मोर्चा काढला? आम्ही कळमला मोर्चा काढला शेतकऱ्याचे पैसे मिळावे म्हणून। आम्हाला कारखान्याच्या व्यवहारात इंटरेस्ट नाही, मग आम्ही मोर्चा काढला म्हणून त्याला काय म्हणतो, शंभू महादेवच्या शुभारंभाच्या मुलीच्या पूजनामध्ये राणा पाटलाचा पोरगा की तुळजाई आम्ही पुढल्या वर्षी करू आणि सुरेश पाटलाला उचलून तुळजाईच्या गव्हाणीत टाकू। आणि तुळजाई तरी करणार अगोदर पुन्हा मला गव्हाणीत टाकायचं बघ, एवढी काय गडबड सुटली। आणि शंभू महादेव तरी प्रॉफिट मध्ये चालवून दाखव, एवढं सोपं नाही की यांचे जे काय व्यवहार मी जाऊन बघितलेत, कुठलाही व्यवहार व्यवस्थित नाही। त्यांना तर आमदारकीचं इलेक्शन होतं गेल्या वेळेस, आणि मी वाघोलीला प्रचाराला गेलो, ओमराजे माझ्याबरोबर होते। आपल्या गावचा विकास उभाई मला बोलत म्हणला ते आमच्या पाहुण्याचं तेवढं 1.5 लाख रुपये काढून द्यायचे। मी मला ओमराजेला काढून द्यायला सांगतो, पण ओमराजेच्या काळातलं देणं आहे का? तर नाही मला, पण म्हशी पाटलाच्या काळातलं 2006चं टोलनी वाहतुकीचं देणं आहे। म्हणजे लोकांचे बी पैसे बुडविले आणि कारखाना बी कर्जबाजारी केला। एवढा कर्जबाजारी केला की कोणाला तुला काय सुधरू नये। 30 पोझिशन जिल्हा बँकेची, आज तुमची ठेव जरी असली आणि त्या 2 लाखांना 50,000 जरी मागितलं तरी मुरुडला लातूर बँकेत जावा, तुम्हाला 10 मिनिटात पैसे मिळतील। आणि आपल्याकडं 100 हेल्परला झालं, तुम्हाला तुमचे सुद्धा पैसे दवाखान्यासाठी मिळणार नाही, ह्याच्यासाठी। आणि मग तशा माणसाला खासदार करायचं का? श्रीराम क्षीरसागर, महाराष्ट्र लाईव्ह, उस्मानाबाद।